औरंगाबादचे पोलीस इकडे येतात, कोणाशी कोऑर्डिनेशन केले त्याचं पत्र त्यांच्याकडे आहे का? जेव्हा आपण पुण्यातून जर आपल्याला मुंबईला जायचं असेल तरी आपल्याला त्या एरियाच्या त्या पोलीस सेक्टरशी कॉन्टॅक्ट करावा लागतो. जर कोथरूड पोलिसांचे पीआय जे हेमा पाटील आहेत, जर ते आता असं म्हणतात ते प्रेमा पाटील ते जे म्हणतात की माझा याच्यात काही सहभाग नाही, मग चौकशी करण्यासाठी त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी त्या कशा गेल्या? तिकडे जाऊन तो जो रिटायर कोर्ट पोलीस ऑफिसर आहे ज्यांचं नाव सखाराम सानप म्हणून आहे, ते सासरे त्या मुलीचे, तेही त्यांच्या बरोबर जातात आणि मुलींच्या अगदी प्रेशर पासून हे घालता का, ही चट्टी घालता का, मी डायरेक्ट बोलतेय कारण आता मी लाजणार नाही, सगळं महाराष्ट्रभर झाले, त्यांच्यावर त्या गोष्टी घडल्या आणि अशा गोष्टी घडतात. एक रिटायर पोलीस ऑफिसर तो डायरेक्ट असा प्रश्न विचारतो, त्याला अधिकार कोण दिलाय तपास क्षेत्रामध्ये घुसण्याचा? त्याच्यासाठी त्यांनी स्पेशल लायसन्स काढले, त्याचे रिटायर झाले, त्यांनाही अधिकार आहे तपास करण्याचे. म्हणजे मुलीवर तुम्ही विषय तुमच्या मुलीचा होता, ज्या मिसिंग मुलीला तुम्ही शोधायला आलात ते मुलीला बाजूला ठेवून तुम्ही त्या 3 मुलींना घेऊन गेलात, त्यांच्याबरोबर हाल केलेत. वन स्टॉप गव्हर्नमेंट सेल मध्ये त्या मुलीला सेकंड डे त्यांनी घेऊन गेले होते, तिथे ती मुलगी त्यांची सापडली, तिथे तपास त्यांचा बंद झाला. परंतु त्यानंतर त्या 3 मुलींचा काय याचा कोणी विचार केला का? नाही केला. त्या संदर्भात ते तक्रार द्यायला रात्री गेले. रात्री 12 वाजता तुम्ही तिला गव्हर्नमेंट वन स्टॉप सेलच्या बाहेर त्या मुलीला सोडलं. मारून झाल्यावर पूर्ण 12 तास तुम्ही फक्त चौकशीमध्ये घालवलं आणि मग नंतर त्याच एनजीओची बाय द वे ह्या स्पेशल मध्ये सांगणं माझं एवढं आहे की ते जे मुली आहेत ना सगळ्याच्या तिन्ही ते एनजीओच्या मुली वेल एज्युकेटेड आहे, MSW झालेले आहेत आणि त्या मुली असे विनाकारण कोणावर पण आळ लावणार नाही. अशा मुलींना त्रास झालेला आहे म्हणून ते तक्रार द्यायला गेले. रात्री 3 वाजता म्हटले ओसी द्या, तर म्हणे आमचा प्रिंटरची शाई संपली आहे. एवढ्या रात्री कोथरूड पोलीस स्टेशन पासून चौकीमध्ये जाऊन झेरॉक्स म्हणून त्यांनी ओसी घेतलाय. म्हणजे सरळ सरळ दिसतं की मुलींना त्रास देणं आणि तो कुठेही चौकशीचा भाग नसावा म्हणून नाही त्यांचे मारलेल्या सीसीटीव्ही आपल्याला दाखवते ते किंवा काहीच नाही. एंटर तर ते झालेले पण अशा रूम मध्ये नेलं जिथं तपासाची खोली खालच्या ग्राउंड फ्लोअरला आहे तिथं न नेता वरती घेऊन गेले जिथे येणाऱ्याच्या मुलांना दूध पाजलं जातं. म्हणजे हा सरळ सरळ त्यांचा प्लॅनिंग आहे. पोलिसांना पाठी टाकतात ते, पण कुठेतरी या महिलांबरोबर जो अन्याय झाला ह्याच्यासाठी प्रत्येकाने उठून पेटलं पाहिजे. आणि हेच पेटणं म्हणजे आम्ही दिवसभर जेव्हा थांबलो तर रात्री 12 वाजले तरी पोलिसांना असं नाही वाटलं की आज एवढ्या महिला या महिलांसाठी आले आणि आपण ह्यांच्यासाठी ऍटलीस्ट त्यांना समाधान तरी द्यावं. FIR चा पार्ट असतो आधी तक्रार घेणं, FIR नोंदवणं आणि मग चौकशी किंवा तुमचा वॉटेवर तपास काय असेल तो करणं. पण तसं न करता दिवसभर तिथे बसून ठेवून रात्री 3 वाजता फक्त लेखी 4 पानाचं लिहून